तुम्हाला सांगतो आजकाल जो माणूस उठते तो अर्थशास्त्राचा बाप असल्यासारखा बोलते. काय तर म्हणजे 2000ची नोट अशी पाहिजे होती आणि 500ची नोट तशी पाहिजे होती. म्हणून म्हणतो बाप हो, प्रत्येक टाईमला लोकांचं ऐकलंच पाहिजे असं नाही. तुम्हाला जेवढं झपन, तुमच्या बुद्धीला जेवढं पटन तेवढं तुम्ही ऐका, बाकीचं सोडून द्या. हो बरोबर आहे. तुम्हाला सांगतो पचल तेवढं खाल्लं आणि थकल तेवढं चाललं का माणसाले प्रॉब्लेम होत नाही. बरोबर आहे खोडा हो, बरोबर आहे की नाही. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, एका गरीब माणसाची गोष्ट सांगतो. एक गरीब माणूस होता, लय गरीब होता. तो देवाजवळ गेला. देव म्हणे मले देवा काही कर, मले 1000ची नोट दे. तू मला 1000ची नोट देशील तर त्यातले 500 मी तुले देईन. आता त्या माणसाला देव प्रसन्न झाला का नाही मला माहित नाही, पण रस्त्यानं चालता चालता त्याला 500ची नोट सापडली. कोणाची? 500ची नोट सापडली. नोट उचलली. म्हणे देवा वाह, तू 500 तुझ्या पहिलेच कापून घेतले. म्हणजे लोकांजवळ नोटा आल्या की अशी लोकांची नियत फिरते. अरे ह्या नोटा पायी तर युद्ध झाले, महायुद्ध झाले, सख्खे भाऊ पक्के वगैरे झाले. बरोबर आहे की नाही? बोला विठ्ठल. ह्याच नोटाची तुम्हाला मी कहाणी सांगणार आहे. आधीपासून कहाणी सांगणार आहे. आपल्या देशाला स्वातंत्र्य भेटलं तेव्हापासून, म्हणजे 1947 साली आपला देश अलग झाला. खरी गोष्ट आहे बरं, खोटी नाही, मनाचं सांगत नाही, पुरावे आहेत. भारत पाकिस्तान वेगवेगळा झाला, पण नोटा छापाची मशीन एकच होती. आणि ते मशीन आली भारताच्या वाटेला. कोणाच्या? हो भारताच्या वाटेला आली. पाकिस्तान राहिला बिना मशीनचा. मग आता एवढ्या अर्जंटी नोटा छापाची मशीन आणून कुठून? म्हणून पाकिस्ताननं आयडिया केली का आपले जोडे रबरी शिक्के बनवले आणि भारताच्याच नोटीवर मारले. काय तर म्हणे हे आता पाकिस्तानची नोट होय. पहा सायचं तेव्हापासून सायचे आपल्या नोटीची डुप्लिकेट नोटा छापून राहिले. बोला नोटाची कहाणी पहिल्यापासून लोचेची आहे. पहिले नोटा नव्हत्या तर चलन म्हणून लोक तंबाखू देत. वाटते पण गोष्ट खरी आहे. लोक चलन म्हणून तंबाखू देत. काही देशात माणसाची कवटी चलन म्हणून वापरली. अरे काही देशात डुक्कर चलन म्हणून वापरलं. हे डुक्कर घेऊन 2 किलो तांदूळ दे. कॉईनचा जन्म झाला. आता हे कॉईन ज्या देशाचे असे, ज्या राजाचे असे, तो राजा त्या कॉईनवर आपला फोटो छापे. काय छापे? फोटो छापे. राजा जर चांगला असला तर लोक कॉईन ठेवून घे. राजा जर खराब असला तर लोक कॉईन फेकून देत. कोणी वितळून टाके, जाळून टाके. मग काही दिवसानं असं झालं का काही लोकांना भीतीपोटी, मरणाच्या भीतीपोटी, चोरीच्या भीतीपोटी हे सोन्याचे नाणे जमिनीत गाळून ठेवले. कुठं ठेवले? जमिनीत गाळून ठेवले. आणि मग काही दिवसानं हे गुप्तधन म्हणून वर आलं. सवय पहा लोकांच्या, सवय पहा. हे काही लोक नदीत नाणं फेकतात की नाही? तुम्ही फेकला असेल वामनराव, खरं बोला, खोटं बोलू नका. तुम्ही फेकला असेल. काही लोक हे खाईत नाणं फेकतेत. काय तर म्हणे देवाचं पुण्य भेटते. अरे भैताडे हो, ह्या पुण्याच्या पायी जेवढे नाणे तुम्ही नदीत फेकले ना, तेवढ्या नाण्यात एक नवीन नदी तयार झाली असती. बरोबर आहे की नाही? बोला विठ्ठला. नोटाचा जन्म झाला तर लोकांना वाटला आता प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला, पण नाही, अलगच प्रॉब्लेम झाला. त्या नोटावर हे पोट्टे आपल्या लवरचं नाव लिहित. व्यापारी, बँकवाले त्या नोटावर हिसाब करत. तुम्हाला सांगतो, आमचा एक दोस्त होता, तो गव्हर्नरच्या सहीच्या वर स्वतःची सही करे. अशा काही नोटा त्यानं सह्या करून लंब्या करून टाकल्या. नंतर तर असं झालं राजू, तुम्हाला खोटं वाटन, पण मार्केटमध्ये जेव्हा कोरी करकरीत नोट आहे ना, तेव्हा लोक संभ्रमात पडे. पण लोकांना वाटे हे डुप्लिकेट नोट आहे, कारण त्याच्यावर काहीच लिहिलेलं नाही रे. तुम्हाला सांगतो, तुमच्या माहितीसाठी इतिहास असा आहे का पहिली नोट चीननं छापली. म्हणजे पहा, आपल्या चलनात आलेली पहिली नोट थेई चायना मेड आहे. वा बोला पण त्याही वेळेस, त्याही काळात म्हणजे 12व्या शतकात त्या नोटीची डुप्लिकेट करणारे लोक त्या ठिकाणी तेव्हा सापडले. जे लोक सापडले त्यावेळेस त्याला मृत्यूदंड भेटला अशी इतिहासात नोंद आहे. खोटं सांगत नाही, खरं आहे, सगळं लिहिलेलं आहे. आता मला सांगा, अशा सुद्या माणसाच्या हातात अशा नोटा देणं म्हणजे माकडाच्या हाती कोलीत देण्यासारखं आहे की नाही? हो बरोबर आहे. आता एका माणसाला तर अलगच प्रश्न पडला
का ह्या नोटा बा माणसाच्या हातात गेल्या तर हे असं असं होते, आपण पाहिलेलं आहे. पण ह्या नोटा जर माकडाच्या हातात गेल्या तर काय होईल असा प्रश्न एका माणसाला पडला. म्हणून त्यानं त्या माकडावर प्रयोग केला. त्या शास्त्रज्ञाचं नाव होतं कीथ चेन. काय हो? कीथ चेन. कीथ चेन नाही हो, कीथ चेन. कीथ चेन त्या शास्त्रज्ञाचं नाव होतं. त्यानं त्याच्या प्रयोगशाळेत 15-20 माकडं जमा केले, आणले, त्याच्या हातात नोटा दिल्या आणि त्याला असं शिकवलं का तुम्ही त्या नोटा मला वापस कराल तर मी तुम्हाला खायला देईन. काय देईन? खायला देईन. माकडं हुशार, माकडाला समजायला लागलं का ह्या नोटा ह्या माणसाला वापस केल्या तर आपल्याला हा खायला देईन आणि जेवढ्या नोटा दिल्या तेवढंच हा खायला देईन. मग काही दिवसानंतर असं झालं की त्याच्या लक्षात आलं का आपल्याला जास्त खायला भेटलं पाहिजे. म्हणून काही माकडं दुसऱ्या माकडाच्या नोटा चोरत होत्या. हो, काय चोरत होत्या? नोटा चोरत होत्या. एकमेकाची भांडाभांडी करत होते. काही माकडांना नोटा फेकून दिल्या. खरी गोष्ट आहे, खोटं सांगणार नाही भाऊ, तुम्हाला सांगतो. पण त्याला आश्चर्य म्हणजे नवल तेव्हा वाटलं त्यानं जेव्हा पाहिलं का एक माकड स्वतःहून आपले पैसे दुसऱ्या माकडाला देऊन राहिला. त्याने त्याचा अभ्यास केला बारकाईनं. अरे बापरे, हा काय जांगडबुत्ता आहे, हा माकड असं का करून आला. तेव्हा त्याच्या लक्षात आलं का त्या माकडाला ते माकडीनं आवडत होती म्हणून नोटा देऊन त्यानं तिला पटवलं होतं. बघा, म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल का पैसे नुसतं माणसालेच नाही तर माकडालाही बिघडवते. खरी गोष्ट खोटी गोष्ट आहे हो. बोला हो. म्हणून म्हणतो राजू, पैशाच्या नादी लागू नका, पैशाच्या मागं लागू नका आणि त्या नोटीवर काही लिहू नका. तुमचे नाव लिहू नका. अरे त्या नोटीवर तुमचं नशीब लिहिलं राहते. काय राहते? नशीब. त्या नोटीवर खाडाखोड करा तर तुमच्या नशिबात खाडाखोड झाल्याशिवाय राहणार नाही. आणि जुन्या सवयी बदला. आता जुन्या सवयी बदला. त्या अशा थुका लावून नोटा मोजायची सवय बदला. नोट गुलाबी आहे, लक्षात ठेवा. काय गुलाबी आहे. नोटेचा कलर होटाले लागल. बायको घरी गेल्यावर विचारन कोणत्या सटवीचा गुलाबी रंग होटाला लावून आणला. बरोबर आहे बुवा. काय करा म्हणजे नोटमुळं होट गुलाबी आणि घरी गेल्यावर बायकोमुळं गाल लाल होतील, लक्षात ठेवा. बोला विठ्ठल 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 विठ्ठल. हो, बुवांसाठी खरंच जोरदार टाळ झाला पाहिजे. बुवा, तुम्ही आला, बरं वाटलं आम्हाला. असू द्या गुरुजी. खरंच आला आमच्या गावात आज, इतकं बरं वाटलं आम्हाला. आणि आमची अशी इच्छा आहे की तुम्ही आता सतत येत चला इकडं. हा, जसा जसा विषय भेटन, जशी माहिती मला सापडन तशी मी तुमच्या गावात आणत जाईन भाऊ. निर्मितीताई, कसा वाटला तुम्हाला? मला खरंच खूप आवडला. काहीतरी एक ह्याला सामाजिक उपक्रम म्हणता येईल. लोकांना सांगण्यासारखं खूप गोष्टी असतात आणि त्या या पद्धतीने एका हास्याच्या मंचावरून लोकांपर्यंत पोचवल्या. आणि मी तुला सांगते भरत, तू खूप गोड पद्धतीने समजावून सांगितलंस. खूप छान. आणि तुमचा हा ॲक्ट यापुढेही कायम चालू ठेवा. क्या बात आहे. आणि याचं लिखाण केलं होतं अर्थातच अरविंद जगताप यांनी. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. दामले सर, तुम्हाला कसा वाटला हा कीर्तनाचा भाग? नाही, हा जो ही जी पद्धत आहे ना सांगायची, ही पद्धत पारंपरिक आहे आणि आज बऱ्याच वर्षांनी ही पद्धत बघायला मिळाली. आणि ही पद्धत परत तुम्ही आज इथे इंट्रोड्यूस केली इतक्या महत्त्वाच्या कार्यक्रमामध्ये. प्रत्येक एपिसोडमध्ये एक 10 ते 7 मिनटं तरी अशा पद्धतीचं एक निरूपण असणं गरजेचं आहे. वा 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 वा.